सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा काजू सहित बांबूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। कमी वेळेत बांबू आणि काजू पीक प्राप्त होते। तर येथील बांबू हा उच्च दर्जाचा असल्याने देशात आणि देशाबाहेरही मोठी मागणी असून यातून बागायतदारांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यावर पहिल्या 15 दिवसात बांबू, काजू आणि आंबा यांची लागवड केली जाते। बांबू आणि काजू पिकांसाठी मोठी मशागत करावी लागत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिक बांबू आणि काजू शेतीकडे वळले आहेत। सध्या जिल्ह्यात डोंगरी भागात बांबू आणि काजू झाडांची लागवड सुरू असल्याचे दिसून येत आहे। आता पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा, तर आता बांबू आणि काजू लावायला चांगला सीजन आहे आणि आजपासून मी सकाळी ची रोपं लावली 150. आता बांबू काठी लावायला सुरुवात केली आहे आणि बांबूचं उत्पन्नच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं मिळतं। बांबू काठी एक हिरवं सोनं आहे आणि आम्ही आता जवळपर्यंत 5000 बांबूचे कंदे लावून बेटं तयार केली आहेत। आता ह्या वर्षी 2000 पर्यंत लावायचं आहे। आता आजपासून मी सुरुवात केली आणि बांबू काठी हे चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे। पावसात काजूचा सुद्धा लागवड केली जाते, काय सांगा? आता काजूची लागवड पण चांगली आहे। मी आज सकाळपासून 150 काजूची कलमं लावलेली आहेत आणि ती 7 नंबर कलमे लावलेली आहेत। एकंदरीत याच्यातून नागरिकांना आव्हान काय कराल शेतकऱ्यांना? आताच्या नागरिकांना आव्हान करणार, जे शेतकऱ्यांना लागवड करायची आहे बांबू काठीची, त्यांनी बांबू काठीवर जास्ती जोर देऊन बांबू काठी ही लागवड करायची। ती रोप न लावता त्याची कंदे मुळं कुपळून जी मिळतात ती लावली तर त्याचं उत्पन्न चांगलं मिळतं। त्याच्यासोबतच काजूचं पण उत्पन्न चांगलं मिळतं, पण काजूपेक्षा बांबूचं उत्पन्न चांगलं मिळतं। आपलं नाव आणि पूर्ण? माझं नाव रमेश कदम, सिंधुदुर्ग जिल्हा, गाव कसाल, तालुका कुडाळ।